वेलकम स्टुडंट्स. आज आपण ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स या युनिटच्या आधारावरती MCQs पाहणार आहोत. बरोबर. ते MCQs मी तुम्हाला पाठवलेले आहेत, ते समोर ठेवा. MCQs वरतीच मी आन्सरिंगचं टिक मार्कही केलेलं आहे, ते समोर ठेवा. आता आपण त्याचं डिस्कशन करूया. First MCQ, which ion produce action potential in a nerve fiber? Alternatives are K plus, Cl minus, Na plus and Ca plus plus. आता कालच आपण म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये आपण रेस्टिंग पोटेन्शियल शिकलेलो आहोत, ॲक्शन पोटेन्शियल शिकलेलो आहोत आणि रिपोलरायझेशन पण शिकलेलं आहोत. म्हणजे पोलरायझेशन, डिपोलरायझेशन आणि पुन्हा रिपोलरायझेशन. बरोबर. आणि डिपोलरायझेशनच्या दरम्यान म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक्झॉन आहे, या एक्झॉनच्या आउटर सरफेसवरती पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत आणि निगेटिव्हली चार्ज आयन्स आहेत. याला आपण रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतो, रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतो किंवा पोलराइज्ड कंडिशन, पोलराइज्ड कंडिशन असं म्हणतो. हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आउटसाइड अँड negatively charged ions inside. Okay. जेव्हा ही कंडिशन चेंज होते म्हणजे ही पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी आउटसाइड इनसाइड रिस्पेक्टिव्हली चेंज होऊन बाहेर निगेटिव्हिटी आणि आतमध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते, त्याला आपण पोलराइज्ड कंडिशन डिपोलराइज्ड कंडिशन, डिपोलराइज्ड किंवा ॲक्शन पोटेन्शियल म्हणतो, ॲक्शन पोटेन्शियल म्हणतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाहेर हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस असतं, आतमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ K प्लस असतं. आणि हा हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na प्लस जेव्हा आतमध्ये जायला लागतो त्यावेळेला ही डिपोलराइज्ड कंडिशन निर्माण होते. K बाहेर आणि Na आत, त्यावेळेला डिपोलराइज्ड कंडिशन निर्माण होते. बरोबर. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर झालं सोडियम आयन्स Na प्लस. Then saltatory conduction occurs only at the chemical synapse in the initial segment of axon in myelinated nerve fiber in unmyelinated nerve fiber. आता याच्यामध्ये आपण कालच फिगरमध्ये पाहिलंय की हा एक्झॉन आहे, एक्झॉन, आणि या एक्झॉनच्या कडेनं हे मायलिन शीथ आहे, मायलिन शीथ. हे मायलिन शीथ फॅटनं बनलेलं आहे. हा जो रिजन आहे त्याला नोड ऑफ लँडवेअर म्हणतो आपण, नोड ऑफ लँडवेअर. आणि या ठिकाणी हा एक्झॉन ओपन असतो, त्याच्यावरती कव्हरिंग नाहीये, पण मायलिनेटेड रिजन मध्ये मात्र तो मायलिननी कव्हर केलेला आहे. त्यामुळं आतमध्ये इन्फ्लक्स आउटफ्लक्स या आयन्सचा हा फक्त नोडल रिजनला घडतो. Na प्लस किंवा K प्लस हा फक्त नोडल रिजनला घडतो. आणि म्हणून या नोड पासून या नोड पर्यंत हे जे मायलिन शीथ आहे हे
पूर्णपणे या एक्झॉनला, एवढ्या रिजन मधल्या एक्झॉनला आयन एक्सचेंज घडू देत नाही. फक्त आयन एक्सचेंज जो आहे तो या नोडल रिजनला घडतो आणि म्हणून हा इम्पल्स एका नोडपासून दुसऱ्या नोडकडे, त्या नोडकडून पुढच्या नोडकडे जंप होत जातो. त्याला आपण साल्टेटरी नर्व इम्पल्स कंडक्शन, नर्व इम्पल्स कंडक्शन म्हणतो. आलं लक्षात? तर उत्तर झालं इन मायलिनेटेड नर्व फायबर. Then synaptic fatigue is due to release of more adrenaline, release of more acetylcholine, exhaustion of neurotransmitter, none of these. हा मागच्याच आपण सिनॅप्टिक ट्रान्समिशनमध्ये पाहिलेला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये, की सिनॅप्सच्या क्लेफ्टमध्ये जेव्हा ॲसिटिलकोलिन संपतो, एक्झॉस्ट होतो, त्यावेळेला सिनॅप्टिक फटीग निर्माण होतो. म्हणजे नर्व इम्पल्स कंडक्शन जे आहे ते पुढच्या दिशेनं बंद होतं, फटीग होतो, थकवा येतो. देन जंक्शन ऑफ टू न्यूरॉन इज कॉल्ड सिनॅप्सिस जंक्शन अँड सिनॅप्टिक्युला. आता सिनॅप्सिस म्हणजे फ्युजन होणं, जंक्शन हा कॉमन शब्द झाला, सिनॅप्टिक्युला हा एक वेगळ्या प्रकारचा ऑर्गन प्रोसेस आहे. आणि सिनॅप्स म्हटलं की जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन, हे करेक्ट आन्सर झालं. सो सिनॅप्स. सोडियम आर मोर इनसाइड द नर्व, आउटसाइड द नर्व, इक्वल इन अँड आउट अँड नन ऑफ दीज. आताच मी तुम्हाला इथे दाखवलं. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम ही नर्वच्या बाहेर असते, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ के ही नर्वच्या आतमध्ये असते आणि म्हणून रेस्टिंग पोटेन्शियल म्हणजे पोलराइज्ड कंडिशन नर्वमध्ये मेंटेन होते. सो करेक्ट आन्सर इज आउटसाइड दी नर्व. के आर मोर इनसाइड नर्व, आउटसाइड नर्व, कम्प्लिटली ॲब्सेंट, नन ऑफ दीज. सेम प्रश्न आहे. केचं कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये जास्ती आहे, सो आन्सर इज इनसाइड द नर्व. देन पॉझिटिव्ह चार्ज इज आउटसाइड द नर्व ॲट रेस्टिंग स्टेज. इट इज ड्यू टू मोर, तोच प्रश्न आहे. इट इज ड्यू टू मोर हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम. नेक्स्ट, क्लोराइड्स आर मोर inside the nerve, outside the nerve, equal on either side or none. काल आपण ट्रान्समिशन शिकताना असं म्हणलं की बाहेरच्या बाजूला रेस्टिंग पोटेन्शियल मध्ये इक्वल Na आणि K असतो. ECF मध्ये ICF आहे, हा ICF आहे. पण तरी तिथे थोडा प्रीडॉमिनन्स हा Na आणि Cl चा असतो. म्हणजे Cl जो आहे तो ECF मध्ये प्रीडॉमिनंटली जास्ती करून, प्रीडॉमिनन्स म्हणजे जास्ती करून, म्हणून करेक्ट आन्सर झालं आउटसाइड दी नर्व. हा Cl आउटसाइड दी नर्व म्हणजे ECF मध्ये जास्ती प्रेझेंट. द नेक्स्ट क्वेश्चन इज सोडियम आर मोर आउटसाइड द नर्व दॅन इनसाइड. दीज आर 5 times more, 12 times more, 15 times more, can be any number. आता हे थोडं ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे तुमच्यासाठी. तर ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन अशी की 12 times more म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं जर प्रमाण आपण घेतलं तर हा 12:1. 12:1. So 12 times more.
In depolarized condition, potential charges is plus 10 millivolt, plus 45 millivolt, plus 30 millivolt, plus 70 millivolt. आता तुम्हाला माहिती आहे की रेस्टिंग पोटेन्शियल, हे जे रेस्टिंग पोटेन्शियल आहे, हे रेस्टिंग पोटेन्शियल क्रिएट होण्यासाठी कॉन्स्टंटली आउटसाइड पॉझिटिव्ह आणि इनसाइड निगेटिव्ह राहायला लागते. परंतु हे मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन परमिएबल राहतो. काही प्रमाणात हा सोडियम आतमध्ये येतो, काही प्रमाणात हा के बाहेर जातो. दॅट इज ड्यू टू लीक. लीक म्हणजे गळती, बरोबर. पण या ठिकाणी एक सोडियम पोटॅशियम पंप आहे. तो सोडियम पोटॅशियम पंप हे आतमध्ये आलेले सोडियम बाहेर ढकलतो आणि बाहेर चाललेलं जे पोटॅशियम आहे के प्लस त्याला आतमध्ये आणतो, बरोबर. हा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप आहे, कॉमन पंप आहे. लीक झालेले सोडियम आयन्स आणि पोटॅशियम आयन्स यांची पुन्हा तो पंपिंग करतो आणि पंपिंग करताना मग हे पंपिंग अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होतं. अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे कसं, तर बाहेर हायर सोडियमचे मॉलिक्यूल आहे, आतमध्ये इथे लीक होऊन आलेले सोडियमचे मॉलिक्यूल कमी आहे, पण त्यांना बाहेर पाठवायचं आहे. म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशन होऊन हाय कॉन्सन्ट्रेशन कडे पाठवायचं, तर त्याला अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणायचं. त्याच पद्धतीनं केचं सुद्धा. आणि म्हणून अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट काम करताना एनर्जी लागते, एनर्जी लागते आणि ही एनर्जी मग पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करते. तो पोटेन्शियल डिफरन्स हा -70 मायक्रोव्होल्ट इतका असतो, रेस्टिंग पोटेन्शियल, बरोबर. पण जेव्हा डिपोलराइज्ड कंडिशन येते तेव्हा व्होल्टेज गेटेड चॅनल्स ओपन होतात आणि व्होल्टेज गेटेड चॅनल्स सोडियमची एंट्री आतमध्ये करायला लागतात आणि सोडियमची एंट्री आत, पोटॅशियमची एंट्री ब्लॉक केलेली असते सुरुवातीला, पण सोडियमला आतमध्ये पाठवलं जातं. हे इथे थोडक्यात व्होल्टेज गेटेड चॅनल्स आहेत आणि त्या व्होल्टेज गेटेड चॅनल्स सेपरेट आहेत दोघंही. सोडियमचं सेपरेट आहे, पोटॅशियमचं सेपरेट आहे. डिपोलराइज्ड कंडिशन मध्ये हा व्होल्टेज गेटेड चॅनल सोडियमचा चालू असतो, पोटॅशियमचा बंद असतो आणि मग ह्या व्होल्टेज गेटेड चॅनल मधून सोडियम आयन्स आतमध्ये यायला लागले की आतली बाजू पॉझिटिव्ह होते, बाहेरची बाजू निगेटिव्ह राहते. म्हणजेच -70 मायक्रोव्होल्टचं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते +30 मिलीव्होल्ट होतं. पोटेन्शियल डिफरन्स +30 मिलीव्होल्ट होतं. म्हणून आन्सर झालं +30 मिलीव्होल्ट. सोडियम पंप इज मूव्हमेंट ऑफ सोडियम फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड नर्व. आताच आपण दाखवलं इथे. हा जो सोडियम पंप आहे तो सोडियम आतमध्ये घुसायला लागले ते बाहेर पाठवायचं काम करतो. फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड नर्व. ड्युरिंग नर्वस कंडक्शन one of the following secreted at synapse: acetic acid, acetylcholine, epinephrine, none. The correct answer is acetylcholine. Next, in thickest nerve fiber, that is myelinated, speed of nerve impulse is maximum and it is nearly. आता हा थोडा ॲडिशनल इन्फॉर्मेशनचा भाग आहे. आताच मी तुम्हाला मायलिन नर्व काढून दाखवली. तिचा जो स्पीड आहे तो 130 मीटर्स पर सेकंड आहे. एका सेकंदामध्ये तो इम्पल्स 130 मीटर एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. ओके. नेक्स्ट,
After passing nerve impulse, one of the following is secreted at synapse. पुन्हा पुन्हा आपल्याला तेच सांगावं लागत आहे की हा जो सिनॅप्स आहे या सिनॅप्स मध्ये इथे ऍसिटिलकोलिन हा न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतो. बरोबर. त्याचे गोळे आपण इकडे प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन्स वरती दाखवलेले होते आणि ते आपलं पाठ झाले आता. पण जेव्हा हे ऍसिटिलकोलिन मोलेक्यूल संपतात किंवा हा नर्व इम्पल्स पुढे जातो, हा नर्व इम्पल्स पुढे गेलेला आहे, पुढे गेल्यानंतर आता इथं सिनॅप्टिक फटीग निर्माण झालाय, म्हणजे ऍसिटिलकोलिन आता काही कामाचा नाहीये, पुढे गेले इम्पल्स. मग उर्वरित ऍसिटिलकोलिन मोलेक्यूलला डायजेस्ट करायचं आहे, तर ते डायजेस्ट करण्यासाठी ऍसिटिलकोलिन एस्टरेज नावाचा एन्झाईम रिलीज होतो आणि हे उर्वरित सगळे ऍसिटिलकोलिन मोलेक्यूल डायजेस्ट करून टाकतं आणि डायजेस्ट करून टाकले की मग नेक्स्ट इम्पल्स साठी हा सिनॅप्स रेडी होतो. आलं लक्षात? The answer is acetylcholine esterase. In vertebrate, neurotransmitter is acetylcholine, sympathin, both A and B, none. आताच एक उदाहरण मी तुम्हाला दिलं ऍसिटिलकोलिनचं. आणि सिम्पॅथिन हा सुद्धा एक न्यूरोट्रान्समीटरच आहे, त्यामुळे आन्सर झालं करेक्ट बोथ A and B. Then communication line in the body are muscles, bones, blood and muscles, nerves. आता आपण सगळं काही टिश्यू शिकलेलो आहोत, ॲनिमल टिश्यू शिकलेला आहोत आणि आपल्याला आता चांगलं पाठ झालेलं आहे की न्यूरॉन्स, नर्व्स ह्या कम्युनिकेशनसाठी उपयोगी असतात. सो करेक्ट आन्सर इज नर्व्स. Acetylcholine is toxin, chemical transmitter, vitamin, enzyme. तर तो केमिकल ट्रान्समीटर म्हणून याला आपण केमिकल सिनॅप्स पण म्हणतो, केमिकल सिनॅप्टिक ट्रान्समिशन पण म्हणतो. दुसऱ्या प्रकारचा सिनॅप्स आहे तो इलेक्ट्रिकल सिनॅप्स आहे, आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल इज मेंटेन्ड बाय hormones, neurotransmitters, ion pumps and nanoparticles. आताच मी तुम्हाला सांगितलं की जे रेस्टिंग पोटेन्शियल आहे, किती रेस्टिंग पोटेन्शियल असावं लागतं? -70 मायक्रोव्होल्ट. हे -70 मायक्रोव्होल्ट रेस्टिंग पोटेन्शियल हा जो पंप आहे, त्या पंपचं नाव आहे सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप. हा सोडियम पोटॅशियम एक्सचेंज पंप जो आहे तो ते मेंटेन करतो. म्हणून इथे अल्टरनेटिव्ह मध्ये करेक्ट आन्सर झालं आयन पंप. द नेक्स्ट, potential difference across resting membrane is negatively charged. This is due to differential distribution of following ions: sodium, potassium, calcium chloride, calcium magnesium, calcium chloride. आता इथे एक लक्षात ठेवायचं स्लाइट डिफरन्स की इथे सगळं जो एक्सचेंजेस आहेत ते मोस्टली सोडियम आणि पोटॅशियम मध्ये आहे. सिनॅप्टिक रिजन मध्ये मात्र कॅल्शियमच असते, एवढं लक्षात ठेवा. सिनॅप्टिक ह्याच्यामध्ये कॅल्शियमच असतं आणि अलाउंड द होल लेंथ ऑफ एक्झॉन हे सोडियम आणि पोटॅशियमच असतं. त्यामुळे करेक्ट आन्सर काय झालं? सोडियम अँड पोटॅशियम ions. Next, during propagation of nerve impulse, the action potential result from the movement of. तर चारही अल्टरनेटिव्ह रीड करा आणि त्याचा करेक्ट आन्सर आहे सोडियम आयन्स फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड टू इंट्रासेल्युलर फ्लुइड. आताच मी तुम्हाला सांगितलं की डिपोलरायझेशनच्या दरम्यान हे सोडियम आयन्स
आतमध्ये घुसायला लागलेले असतात, तर व्होल्टेज गेटेड चॅनल्स या सोडियमसाठी ओपन होतात, व्होल्टेज गेटेड चॅनल्स पोटॅशियमसाठी बंद होतात. त्यामुळे सोडियम जो आहे तो त्याचा रॅपिड इन्फ्लक्स सुरू होतो आणि रॅपिड इन्फ्लक्समुळे आतलं जे मेम्ब्रेन आहे ते पॉझिटिव्ह होतं आणि बाहेरचं जे आहे ते निगेटिव्ह होतं, म्हणून त्याला डिपोलराइज्ड कंडिशन असंही म्हणायचं. त्यामुळे करेक्ट आन्सर बी. युनिडिरेक्शनल ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स थ्रू नर्व फायबर इज ड्यू टू फॅक्ट दॅट. बघा आता युनिडिरेक्शनल विचारलेलं आहे, अल्टरनेटिव्ह नीट वाचा. करेक्ट आन्सर आहे न्यूरोट्रान्समिटर्स आर रिलीज्ड बाय एक्झॉन एंडिंग्स अँड नॉट बाय डेंड्राइट्स. आपण मल्टीपोलर न्यूरॉन शिकलेलो आहोत आणि मल्टीपोलर न्यूरॉनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे की एक्झॉनच्या एंडिंगला सिनॅप्टिक बल्ब्स असतात आणि एक्झॉन डेंड्रॉनल अशी सिनॅप्सिस तयार होतात. त्या एक्झॉन एंडिंग्स मधूनच न्यूरोट्रान्समिटर बाहेर पडतो. सो करेक्ट आन्सर इज डी. द डिरेक्शन ऑफ नर्व इम्पल्स इज रिव्हर्स्ड इन जंक्शन एक्झोएक्झॉनिक, एक्झोडेंड्रायटिक none of these. The correct answer आहे एक्झोएक्झॉनिक. In resting nerve, what is true? 3 Na are pumped out for every 2K pumped in. हा पण रेशो लक्षात ठेवायचा. 3 सोडियम आणि पोटॅशियम पंप 3:2 हा रेशो तोंडपाठच करायचा. आपल्या टेक्स्टबुकने पण दिलेला आहे, ते काल सांगायचं राहून गेलेलं होतं. रेशो आहे 3:2. A nerve impulse is initiated by transmission of sensory nerve. Then when the axon is not conducting an impulse, resting potential, correct answer is the inside of axon is negative as compared to outside. Then action potential is all or none phenomenon. It means threshold strength of stimulus is required to cause transmission of nerve impulse. Clear? That is called as a repolarization, showing refractory period. The nerve impulse from the point of stimulation is always in one direction. Correct answer is always in one direction. In medullary nerve fiber, electrochemical changes during impulse occur at. आताच मी तुम्हाला फिगर वरून दाखवलं. करेक्ट आन्सर आहे node of Navier. The speed of conduction of impulse depends on diameter of neuron or nerve. That is, impulse is faster with larger diameter. जेवढी ही जी डायमीटर आहे ही डायमीटर मोठी असेल तेव्हा ECF आणि ICFच्या क्वांटिटीमध्ये फरक होतो, मोर क्वांटिटी होते. त्यामुळे त्या न्यूरॉनमध्ये म्हणजे जेवढी मोठी जाडी नर्व तेवढंच नर्व इम्पल्स कंडक्शन फास्ट असते. सिंपल स्लो प्रोपोगेशन ऑफ नर्व इम्पल्स टेक्स प्लेस इन अनमायलिनेटेड नर्व फायबर. कारण त्याच्यावरती मायलिन शीट नसतं, त्यामुळे स्ट्रेट वे स्लोली सिंपल नर्व इम्पल्स प्रोपोगेट होतो. In synaptic transmission, dash release neurotransmitter and dash respond to it. That is presynaptic neuron and postsynaptic neuron. हे झाले आपलं. During synaptic transmission of impulses, neurotransmitters are released into synaptic cleft by synaptic vesicles. हे सोपं आहे. A synapse where acetylcholine is released by synaptic vesicle is cholinesterase. कोलिनर्जिक सिनॅप्स. ऍसिटिलकोलिन म्हटलं की कोलिनर्जिक, ॲड्रेनालिन असेल तर ॲड्रेनर्जिक. नेक्स्ट, द ऍसिटिलकोलिन आफ्टर इट्स ऍक्शन ड्युरिंग सिनॅप्टिक ट्रान्समिशन इज इनॅक्टिवेटेड बाय. आताच मी सांगितलं की एन्झाईम कोलिन एस्टरेज.
The transmission of nerve impulse stop at synaptic junction after acetylcholine is broken down into. acetylcholine दोन केमिकल्स बनलेला आहे, एक ॲसिटेट आणि दुसरा कोलिन. करेक्ट आन्सर डी. आफ्टर अरायवल ऑफ signal at synaptic node, which of the following stimulate the release of acetylcholine into synaptic cleft? हे मगाशी मी तुम्हाला दाखवलं होतं की सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये मात्र सोडियम नाही तर कॅल्शियम. कॅल्शियमच्या मुवमेंट आतमध्ये घडते आणि मग इम्पल्स ट्रॅव्हल होतो, डिपोलरायझ कंडिशन निर्माण होते. सो करेक्ट आन्सर इज कॅल्शियम. Which type of synapse cannot integrate information and make decision? आणि तो म्हणजे इलेक्ट्रिकल सिनॅप्स, कारण तो खूप फास्ट असतो. प्री सिनॅप्टिक, पोस्ट सिनॅप्टिक दोन्ही सरफेसेस क्लोज असतात, त्यामुळे त्याच्याकडे डिसिजन मेकिंग पॉवर नाही. क्विक ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स टेक्स प्लेस इन कार्डियक अँड सिंगल युनिट स्मूथ मसल्स. इट इज पॉसिबल इन अँड दॅट इज इलेक्ट्रिक synapse. Which type of synapse can integrate information and make decision? तर chemical synapse. Electrical synapse ला decision making power नाही, फक्त chemical synapse ला decision making power आहे. Correct answer chemical synapse. The dash is the period of time in which neuron is producing an action potential and cannot respond to another stimulus any state, and that is आताच मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले की रिफ्रॅक्टरी पिरियड, रिपोलरायझेशन. थोडक्यात अ मायलिनेटेड नर्व फायबर कॅन प्रोड्यूस ऍक्शन पोटेन्शियल ओनली इन स्पेशलाइज्ड ऑर्गन कॉल्ड. आता बरेच प्रश्न त्याच्यावरती झाले. अँड दॅट इज नोड ऑफ रँगियर. डॅश आर सबस्टन्सेस रिलीज्ड अलॉंग न्यूरोट्रान्समीटर आर कॉल्ड. हा जरा नवीन आहे कन्सेप्ट, त्याला न्यूरोमॉड्युलेटर्स म्हणायचं. ॲसिटिलकोलिन किंवा ॲड्रेनालिन यांच्या बरोबरीनं हे सबस्टन्सेस रिलीज होतात, त्यांना न्यूरोमॉड्युलेटर्स म्हणायचं. आणि लास्ट, द स्पेस बिटवीन एक्झॉन ऑफ वन न्यूरॉन अँड डेंड्राइट्स ऑफ अनादर न्यूरॉन इज कॉल्ड सिनॅप्टिक क्लेफ्ट. प्रश्न नीट वाचा. प्रश्नामध्ये स्पेस म्हटलंय, जंक्शन म्हटलेलं नाही. स्पेस म्हटलेलं आहे म्हणून उत्तर सिनॅप्टिक क्लेफ्ट झालं. जर जंक्शन हा शब्द असता तर त्याचं उत्तर सिनॅप्स झालं असतं. जे छोटे छोटे बारकावे असतात प्रश्नांमध्ये, ते प्रश्न नीट बारकाईनं रीड करून मगच उत्तर द्यायचं. तर अशा रीतीनं आपण इथं 30-40 प्रश्न सॉल्व केले. पुन्हा पुन्हा ते रीड करा आणि काही शंका असेल तर केव्हाही त्या मला मेसेज करू.